मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला एका चिट्टीबाई फडात हलतोय. अहो इथे कोणी बी येत नसतं. का? हा ते वाघरू शिरतं इथं. बिबट 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 बसलेलं असतं. अहो माणसांवर जनावरांवर हमला करतात. अहो मला बरकतनं सांगितलं होतं पण तरी बी तुम्ही कशाला आलाय? हो मला काय माहिती, मला वाटलं मला घाबरवण्यासाठी काहीतरी सांगतायत. बरकतच्या तर त्याने तरी तुम्हाला कशाला सांगितलं? का काय झालं? काय नाही, त्याला सांगितलं होतं कुणाला सांगू नको म्हणून. पण का? हो आधी तुम्ही इथं कशाला आलाय ते सांगा. यावर तुमची सही हवी होती. हे पत्र तुम्हीच लिहिलं ना आणि तुम्हीच टाकलं ना आमच्या दारात. हा अहो बोला. हा हा वय वय मग असं दारात कशाला टाकायचं? जरा भेटून मला द्यायचं ना. हा मन प्रत्यक्ष भेटून द्यायचं. हो वस्तात गंडात सोडतील माझा. सच्चा पैलवान कोण? जो बाईच्या वाऱ्याला बी उभं राहत नाही. एक ब्रह्मचारी समद्या जगाला भारी. तुम्ही पहिली पोरगी आहेसा ज्यांच्या मोर इतक्या उभं राहिलं. असं अहो मग पत्र लिहून झाल्यावर त्याच्याच खाली सही नाही का करायची? सही घेण्याकरता एवढ्या आतपर्यंत यायलाच लागलं नसतं मला. चला आता बाहेर. नाही नाही नका. कशाला बाहेर? कशा पाई? हो सही करायला. सही नग बाहेर नग. पण का? अहो नग म्हटलं ना. अहो पण का? तुम्ही का घाबरताय बाहेर यायला? अहो वानखेडे काकू काय झालं? नाही लय अस्वस्थ दिसताय. अहो उशीर होतोय आम्हाला, जायचं आहे. यासी मुंबईवरनं दिल्लीचं विमान पकडायचं आहे. अहो त्या बैलानं घोळ घातला हो. गोदाक्का काय आहे? पाहुण्यांसाठी जरा पाणी तरी आणा. अहो आता नग. अहो लईच उशीर झालाय हो. अहो थांबा गोदाक्का जा. अहो तुम्ही पहिलं त्या प्रतापरावासनी फोन करा. अहो ते कुठं गेलेत, कधी येणार आहेत, काही नाही सांगितलेलं नाही आम्हासनी. तर बैलाच्या पाठी जाणारा माणूस आणखी कसा असणार? काय काय? हा अहो आमचा तो बैल पळालाय ना हो, त्याच्या मागं गेलं तो आमचं मामांजी. काय काय? नाही पण आम्हाला लय बरं वाटलं बघा. तुम्ही आमच्या राणाजींना बघाय आलात, भेटाय आलात. आमचं हे राणा भाऊजींचं छोट बंधू. पण आमचंच लग्न आधी झालं या. म्हणजे थोरल्याचं सोडून धाकट्याचं अगोदर लगीन झालं? वय अहो ते समजा त्या बाई.
अहो आमचं राणा भाऊजी लई साध लई भोळ बघा. अख्खा गाव त्यांना अडाणीच म्हणतोय. म्हणजे लिहिता वाचता येत नाही म्हणा त्यांना म्हणून. पण असं जरी असलं नव्ह तरी आमच्या राणा भाऊजींचं प्राण्यांवर लई जीव. अहो एक वेळ दिवसभरात माणसांशी काही बोलायचे नाहीत ते, पण गुरांशी. आता तो बैल पळालाय ना आमचा, तो त्यांचा दोस्त मित्र. अहो सांगायची गोष्ट म्हणजे आमचं राणा भाऊजी अख्ख्या पंचक्रोशीत पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. सारखं आपलं मातीतच खेळत असतात. दिवसभर लहान पोराटोरांबरोबर गावभर हिंडत असत्या. नाही पण आमचं राणा भाऊजींना कशाची फिकीर नाही. म्हणजे कोण काय बोलल कोण काय म्हणल काही वाटत नाही त्यांना. म्हणजे आता बघा एवढं शिक्षण मंत्र्याचं पोरग पण काय नाही. लय शांत आमचं राणा भाऊजी, पण तेवढंच तापट. कधी टाळकं नकलं का समोरच्याची हाडं तोडली म्हणूनच समजा. अहो तसं नाही, म्हणजे त्यांना कळत नाही हो राग कधी कुणावर कसा काढायचा ते. नाही नाही नाही, पण लग्नानंतर आपल्या माणसांवर रागवायचं नाही अशी शपथ घेतली आम्ही त्यांच्याकडनं. पण तापट माणसाचं काही सांगता येतंय का हो? आबा कोणी बघल बैलाच्या मागणं जाताना तर काय बोलल? अरे सूरज, आपण पैशाच्या मागे थोडीच धावतोय होय. अरे माणसाच्या जनावरांच्या मागे धावणं चांगलं असते, काय नाही होत त्याने. काय हे आम्हीच नुसते बडबड करत बसलोया, तुम्ही बी बोला की काहीतरी. अहो आम्ही असं ऐकलंय का तुमची पोरगी लई शिकली म्हण. आता तुमच्या शिकलेल्या पोरी बरोबर आमच्या अडाणी राणा भाऊजींचं लग्न जमलं तर लय बरं होईल. आता तुमच्या पोरी बरोबर आमच्या राणा भाऊजींचं लग्न जमलं तर त्या निमित्तानं का होईना आमचं राणा भाऊजी जरा शांत होतील बघा. उठा आता चला. अहो काय काय झालं काकू? अहो नाही नाही, आता आता लयच टाइम झाला, आता जाऊ द्या मस्त. अहो असं जाऊ नका हो, आम्ही हात जोडतो पाहिजे तर. तुम्ही असं न खाता पिता गेला तर मामांजी ओरडतील की आमासनी. नका जाऊ, आत्ता ते बैलाला पकडून आणतील बघा आणि तुमची भेट होईल राणा भाऊजींशी. हे बघा त्यासनी म्हणावं सावकाश पकडा बैलाला, आम्हाला काय घाई नाही. पुढच्या येळेला भेटू आम्ही. चला हो. आओ आओ सावकाश पकडा म्हणावं बैलाला. काय गोधक्का, किती वेळ पाहुणं कंटाळलं आमच्या दोघींशी बडबड करून करून. आणि मामांजींनी तुम्हाला काय सांगितलं होतं? पाहुण्यांकडे लक्ष द्या, त्यांची खातिरदारी करा. आणि तुम्ही? वहिनी साहेब तुम्हीच मला आज जायला सांगितलं सा, म्हणून गेले म्या. अहो आम्ही नुसतं पाणी आणाय आत पाठवलं, पण तुम्ही तर लई वेळ लावला. आता बघा तुम्ही काय करायचं ते. पाहुणं गेलं. काय भय तर काय, ताईसाहेबांना किती हात जोडलं, बसा बसा म्हणलं, पर ते म्हणलं ते आमचं इमान सुटल. गोदक्का तुम्ही जरा आता घरी बसा, कुठं जाऊ नका. आम्ही मामांजींना सांगून येतो. चला. चंदा तू थांब की. कशाला? लोणचं घालणार आहे माझं. चंदा गोदक्का म्हणतात नव, थांब मग इथं त्यांच्या बरोबर. वय रानात जाऊन बी म्या काय करणार, थांबते इथंच.
अहो थांबा की, अहो थांबा हो. अहो पेन पण नाही हो मिळते मला. चला ना बाहेर आणि द्या ना सही. मी इथून हलणार नाही अजिबात. म्हणजे अजून किती वेळ तुम्ही इथेच थांबणार आहात? रात्र होईपर्यंत. ठीक आहे, मग तुम्ही सही देत नाही तोवर मीही इथेच थांबणार आहे. काय बाई तुम्ही पण, तुम्ही इथं नग नग, तुम्ही आधी बाहेर वा. जाणार नाही. हो बाई, अहो असं काय करताय? कर्मचारी माणूस आहे मी. अहो नसतं घोळ कोणी बघितलं तर. अहो मग देऊन टाका ना सही आणि संपवा घोळ. हा ठीक आहे, उद्या देतो. उद्या नाही, आत्ता. आज हा, आणि तेवढ्यात वाघरू शिरलं तर फडात. हा आत्ता असं ह्यावेळी येऊ शकतं का? हा मग वाघरू फडात यायला काही येळकाळ बघतोय वय? ते काय कधी बी कुठं बी असते. आत्ता बी असेल हिथंच कुठं तरी. म्हणजे बिबट्या? हा. अहो असेल तर काय करेल? हा काय करल? असं लपून बसल आणि करेक्ट टायमावर मारल उडी आणि एकाच फटक्यात फाडून टाकल. शेतात कुठं चाललाय? आबा मी वाड्यावर जाऊन येतो. आता वाढव का आणखी? बंदूक आणतो की फडात बिबट्या असेल. अरे चल, काय नव्हत. अरे बंदूक घेऊन ये लवकर. सूरज वानखेड वाड्यावर वाट बघत असत्याल, बंदुकीची गरज नाही. चल. हो, तुम्हाला भीती नाही का वाटत आहे? अजिबात नाही. तुम्हाला? मी जरा घाबरली आहे पण. अहो काय करताय? अहो सोडा. राणा, तुम्ही का आमचं नाक कापायचं ठरवलंय का? नाही, ते मी घरातली समधी माणसं सकाळपासून राब राब राबत्यात, तयारी करतात. कशासाठी? तुमचा या पोरखेळ बघण्यासाठी? चला, वाड्यावर पाहुणे वाट बघतात. मामंजी अहो, पाहुणं कधीच गेलं. काय? अगं मग तू अडवायचं नाही का त्यासनी? अहो असं काय? अहो आम्ही लय अडवण्याचा प्रयत्न केला, हातापाया पडलो, लई नवण्या केल्या. पण त्यांनी आमचं काहीच नाही ऐकलं. त्यांना दिल्ली गाठायची होती. हा पण पुढच्या वेळेला येतो म्हणलं. समजा समून आणलेला खाट. चला. राणा भाऊजी, चला आता. अहो तुमची याच्यावर सही. अहो
असं काय फरक पडला हो मी उसाच्या फडात सही घ्यायला गेले तर? घ्या सई, त्याचं काय नाही, पण उसाच्या फडात मग त्यात काय? हवं तुमच्या सिटीत चालत असेल ते, आमच्या गावात नाही. एखाद्या बाईला एखाद्या माणसाबरोबर उसाच्या फडात बघितलं तर लय वाईट अर्थ निघतो त्याचा. वाईट म्हणजे? हवं माणसं काय 10 तोंडांनी बोलतात. आता वाईट म्हणजे ते. अहो नाही 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 नाही, अहो तुम्हाला माहितीये ना, मी फक्त सही घ्यायला गेले होते. आणि मला जर का हे आधीच माहिती असतं ना तर मी गेलेच नसते. तरी मी राणाजींना सारखं सांगत होते उसाच्या फडाच्या बाहेर या, पण ते ऐकतच नव्हते. अहो पर त्यो येणारच नव्हता बाहेर, लपून बसला होता ना. लपून का? अव राणादाचं लगीन ठरवल्यात नव समधी. घरी पाहुणं बी बघा आलत नव, पर ह्यो लगीनच करणार नाही म्हणतोय. म्हणजे का नाही करायचं लग्न? अव ब्रह्मचार्याचं खुळ बसले नव त्याच्या डोसक्यात, लगीनच करणार नाही म्हणतोय. अव पुरीकडे बघाय बी लाजतोय तो, लगीन तर लय लांबची गोष्ट. म्हणून तो लपून बसला होता. आणि नेमकं तुमच्या संगत त्याला बघितलं, ते बी उसाच्या फडात. म्हणून साहेब भडकलत. नाही तर साहेब एवढं कुणावर भडकत नाहीत कधी. बापरे, म्हणजे उगाचच राणाजींवर माझ्यामुळे संशय? हा, आता खऱ्या खोट्याचा तपास केल्याशिवाय साहेब काय करणार नाहीत. पर समध्या पाहुण्यांच्या समोरच राडा झाला. म्हणजे राणाजींना कधीच कोणाशीच लग्न करायचं नाहीये का? असं म्हणतोय खरं गडी, पण शेवटी माणूस आहे. आणि नेमकं माणूस जिंदगीत आल्यानंतर ब्रह्मचार्याचा धोबी पचड व्हायला काय वेळ लागतोय वय? तुम्हाला काय वाटतंय? मला काय माहित, मी सहजच विचारलं. निघते मी. पण फार रागवणार नाहीत ना राणाजींना? काय करणार नाहीत, पर चापकानं सोडलं नसलं म्हणजे झालं. मी काय म्हणतेय, मी वाड्यावर जाऊन काय ते खरं सांगू का? कारण चूक माझी आहे ना. अव उसाच्या फडात त्यो लपल्याला, तुम्ही नाही. अव खऱ्या खोट्याचा तपास केल्याशिवाय साहेब काय बी नाही करणार. पर तुम्ही लय काळजी करायला त्याची. मला उशीर होतोय, मी निघते. गोदक्का, पाहुणं न खाता पिता गेलं कसं? तुम्ही त्यांची अवस्था नीट केली नसेल म्हणून ते गेले असत्याल, नाही तर कारणच काय? चूक झाली जी. चूक तुमची नाही आमची झाली. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. आता दिसभर मरमर राबून केली तयार आवरायला घ्या. मला एवढं मॅम, मी अख्खी तालीमच लावली कामाला. म्हणलं राणादा सापडला नाही तो गोळीच घालून बंदुकीची. मला काय माहित की राणादा ऊसाच्या फडात आहे म्हणून. झालं तो बंदुकीचं कौतिक. आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला, ही चूक झाली आमची. काम धंद्याचा बघा जरा. सुनबाई, आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला, तुम्ही पाहुण्यांना अडू शकला नाहीत. मान्य आहे, लय मोठी चूक झाली आमची. पण तुम्ही राणा भाऊजींवर चिडू नका. आम्हीच कमी पडलो त्यांना समजून सांगाय. आणि पाहुण्यांना अडवण्यासाठी जीवाचं रान केलं हो आम्ही. पण ते काय आमचं ऐकून घ्यायला तयारच नाहीत. त्यांचं सारखं आपलं जातो जातो जातो. ह्याला येण्यासारखं गावभर हुडकता म्हणल्यानंतर ते कशाला थांबत्याल? आपलीच माणसं ऐकत नाहीत तर बाहेरच्यांचं काय? दिसभर काम करून दमला असशीला. जावा. राणा, इकडे. अरे काय झालंय सांगशील का? अरे तुझ्या या वागण्याचा आम्हाला किती त्रास होतोय ठाव आहे का तुला? मी लय घाबरलो होतो, मला नाही करायचं लगीन. अरे पर बाई बरोबर उसाच्या फडात? ते अर्जंट काम होतं. आणि
आणि त्याच आल्या मला हुडकत तिथं. मी जावं जावं म्हणलं तरी बी गेल्या नाहीत. बसवांना शाळेत जावा. त्या नवीन बाई आल्या त्यांना म्हणून अर्जंट बोलवलंय. महत्वाचं काम आहे म्हणावं. जी काय अर्जंट काम होतं?